भंडारा जिल्ह्यातून भ्रष्टाचाराची एक धक्कादायक बातमी समोर येते। पवनी तालुक्यातील जुनोना ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाने संगनमत करून चक्क वस्तू खरेदी न करताच 10,000 रुपयांचं बोगस बिल लाटल्याचा आरोप होतोय। माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब उघड झाली असून या प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील जुनोना ग्रामपंचायत सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आली आहे। गावातील विकास कामांसाठी खर्च करण्याऐवजी चक्क कागदोपत्री खरेदी दाखवून 10,000 रुपयांचा डल्ला मारण्यात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मांगली येथील वैद्य ट्रेडर्स या दुकानातून पाईप आणि सिंटेक्स खरेदी केल्याचं दाखवण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायतीला कोणतीही वस्तू मिळालीच नाही। धक्कादायक बाब म्हणजे संबंधित दुकानदारानेही आपण फक्त बिल दिलं असून त्यासाठी आपल्याला काही रक्कम मिळाल्याची कबुली दिली आहे। माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमुळे सरपंच आणि सचिवाचं हे साटलोट आता चव्हाट्यावर आलंय। यावर ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। माझं नाव दीपक चंद्रभान मोहरकर, मुक्काम जुनोना येथील रहिवासी आहे। काय सांगाल ग्रामपंचायत संदर्भात जो तुम्ही माहितीचा अधिकार टाकला होता आणि आज तुमची ग्रामसभा होती, काय वाटेल आज गावाच्या विकासाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतने कुठले काम केले आहेत किंवा असा जो काही भ्रष्टाचार आहे त्यासमोर तुम्ही काय सांगाल? माहितीच्या अधिकारात मी माहितीचा अधिकार टाकला होता। मला 2000 पेजेसची माहिती दिला। त्या माहिती अंतर्गत मला एक बिल म्हणजे त्या बिलामध्ये खूप तफावत आढळून आली। त्या तफावत आढळून आल्यानंतर मी त्या दुकानदाराला फोन केला। म्हणला हा म्हणला अवाढव्य बिल आहे, म्हणला हा म्हणला कसा का दिले म्हणला तो म्हणत आहे की मी बिल हे कोरेच देत असतो ग्रामपंचायतला आणि ते मला कमिशन देत असतात। हां, न मी कोरेज दरवेळेस मी कोरेज बिल देत असतो अशा पद्धतीने त्या दुकानदारानं मला बोलले। त्याच्यानंतर आम्ही ग्रामसभेतसुद्धा हा मुद्दा उपस्थित केला, पण त्याचाही उडवाउडवीचे उत्तर आम्हाला मिळाले आणि दुसऱ्यासुद्धा प्रश्नाचे उत्तर पुरे उडवाउडवीचे ग्रामपंचायतवाले देत आहेत। आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ आहेत। काय वाटते आता तुम्ही एक प्रश्न केला, आता हा तुमचा प्रकार लक्षात आला, पण ह्या प्रकाराला वगळून अजून काही भ्रष्टाचार झाला असावा असं तुम्हाला वाटते का? नाही, आता वाटते, पण आता आम्हाजवळ काही त्याच्यावर म्हणजे पुरावा नाही आहे। त्याच्याजवळ म्हणजे आमच्याजवळ ठोस पुरावा नाही आहे। भ्रष्टाचार झाला असेल नसेल नाही का त्याच्या या पावती संदर्भातला पूर्ण पुरावा आपल्याकडे? हां, या पावती संदर्भात आपल्याकडे ठोस पुरावा आहे। तुमचं नाव सांगा। माझे नाव राकेश रामेश्वर होटवार, मी जुनोना येथील रहिवासी आहे। काय सांगाल जे पावती संदर्भातला जो काही विषय होता आपला त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? त्या संदर्भात असे की आमचे मित्र दीपक चंद्रभान मोहरकर यांनी माहितीच्या अधिकारात त्यांना अर्ज केला होता। त्या अर्जामध्ये बिल आढळून आला, त्याच्यात अपव्यवहार झाल्याचे त्यांना निदर्शनास आले, तर त्यांनी पावतीवरचा मोबाईल नंबर घेऊन दुकानदारासोबत संपर्क केला असता त्यांनी रेकॉर्डिंग जे काही बोलणं झालं संभाषण त्याच्यामध्ये असं सांगितलं की मी ग्रामपंचायतीला अशा प्रकारे कोरे बिल देत असतो व ते मला कमिशन देत असतात ग्रामपंचायतवाले। आता तुम्ही ह्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असेल, हो, पत्रव्यवहार केला असेल, हो। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं 4 वेळा गेलो मी, 2 महिने झाले, 24/11/2025ला अर्ज दिला। त्यांचा असा म्हणणं होता की विस्तार अधिकाऱ्याला आपण सोमवारी पाठवतो, शुक्रवारी गेला सोमवारी पाठवतो असं म्हणता 2-4-2.5 महिने निघून गेले, पण अजूनपर्यंत चौकशीसाठी ग्रामपंचायतला विस्तार अधिकारी आलेला नाही किंवा कारवाई झाली नाही। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।